बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसं आहात तुम्ही सर्व? काही मस्त. आय होप तुम्ही मजेत असाल आणि स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉगमध्ये. आणि आज आपण चाललो आहोत मांढरा देवीला. तर मी रात्रीच व्लॉग चालू केले कारण की आपल्याला उठायचं आहे 2ला. यस, रात्रीचे 2ला उठायचं आहे आपल्याला, कारण की आपली बस डॉट 3:40ला येणार आहे. 4 वाजता इथून निघणार आहे. सर्व पद्धतशीर सर्व पद्धतशीर पूर्ण करायचं आहे आपल्याला. आणि पहिल्यांदा माझ्या ब्लॉगमध्ये केस मस्त दिसत आहेत, जरासे शायनिंग तर इग्नोर. सो आता मी रात्रीची 9 वाजता व्लॉग चालू केले. हा बघूया व्लॉगमध्ये काय काय होतं, कसं आपलं दर्शन होतं आणि किती वाजता आपण पोचतो. मेन ते आम्ही लवकर निघतोय कारण की लवकर तिथं पोचण्यासाठी, कारण की मांढरा देवी खूप लांब आहे, पुण्याच्या 3 तास पुढे आहे. सो बघूया कसं काय जातो दिवस. आणि सबस्क्राईब नसेल केला तर लवकर करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला पण फॉलो करून घ्या. आपली सर्व तयारी झालेली आहे, फक्त हेच बाकी आहे की उद्या सकाळी टायमावर उठायचं आणि टायमावर निघायचं आहे बस. आणि त्याचा खाऊ आणून ठेवले. तर गाई सकाळ सकाळ आईचे दर्शन घ्या आणि आपल्याला पडवीतली दक्षिणा घ्यायची आहेत, कारण की तिथे जायला सर्व नाही यायची, थोडीच घ्यायची आहे. बघा एवढे आहेत. तर हे जे लोक असतील त्यांना द्यायला. मम्मीला विचारले मी, असंच नाही घेते, मम्मीला विचारूनच घेतले. तर हे आहेत दक्षिणा. तर सर्वांना गुड मॉर्निंग. आता सध्या वाजलेत सकाळचे 3. आम्ही 2ला उठलो आहे, 2ला रेडी झालो आहे. आजचा लुक सिम्पल डिम्पल, बस एवढंच बोलाल. आणि आपण दिवाबत्ती केलेली आहे आणि निघण्यासाठी आपण रेडी आहोत. मी आता दाखवते घरात काय काय तयारी चालू आहेत. वाजलेत बघा किती, आणि समोर आहे मोबाईल बघत. 3:23 झाले ना ऑलरेडी. 3:30ला खालती जायचं, अजून साड्या नाही घातल्या कोणी, आणि 4ला नाही पोचलो मग बाय बाय नाही जायचं तर. आणि आज देवीची आरती करायला आम्ही सर्व तर नसणार, लेट तर होणार आहे. तर पवित येणार आहे आरती करायला. बघू तो कशी आरती करतो आज. टुडेज माय लुक एकदम सिम्पल डिम्पल आहे, जास्त काय नाही. आणि दिस बॅग इज गिफ्टेड. यस. and this outfit also gifted from the mummy. Yes. माझा फक्त हा चेहरा आहे. क्युटी पाय. गायची बघा ही. हॅलो गाईज, अजून अर्धा लुक माझा बाकी आहे. हो. तर गाईज मम्मी इथं बघा पाठीमागं रेडी झालंय आणि मी एक रील शूट करत होती मध्ये. सर्व मी एक रील शूट करत होती, त्याच्यामध्ये माझं डोकं आउट केले सर्वांनी आवाज करून करून. आणि सकाळचा व्ह्यू दाखवतो मी इथून बघा. ओ माय गॉड, जी थंड थंड हवा येते ना. अरे हे बघा काय उडालाय. सकाळी सकाळी जी थंड हवाशी चेहऱ्यावर चापट देऊन जाते ना, काय बोलू. आमची मम्मी आता प्रॉपर रेडी झालेली आहे गाईज. हे बघा झाली का तयारी. संगीता आंटीला कॉल करताना झाली का तयारी. सानू बघा रेडी होऊन आले. सर्व रेडी होऊन खाली उतरले. आंटी पण आले. आणि जी थंड हवाशी येते ना, मम्मीला लेट दरवेळेस सारखा. तिकडं फक्त तो एक हारवाला आहे म्हणून तो उघडा आहे, बाकी सर्व पॅक आहे. काय का गप. बघा गाईज आमची बस आले, अर्धी मंडळी भरले ह्याच्यात. आता इथून आम्ही भरू. आलो माग पहिले. चला आपलं आगमन झालेलं आहे.
थँक्यू. मम्मी नारळ फोडता वेळी. पडलो असतो आता तू कसं झाली चिंगम. चल ग, चिंगम घेत बसले. चला अजून प्रकारे आपण निघालेलो आहोत. चला. अशाच प्रकारे आमचा प्रवास सुरू झालेला आहे. केसांची लागली वाट तरी पण आहोत आम्ही ताट. ओ माय गॉड. सो इकडं बघा, ही पुरी म्हणजे जो ट्रॅव्हल होतं त्याच्यामध्ये झोपते बस. आणि इकडं नुसतं खायचं चालू आहे, नुसतं खायचा. तेच मग झोपायचं नंतर काय. गाणी लावा म्हणा असते गाणी लावा दीदी. तर गाईज फायनली मांढरा देवीला आपण पोचलेलो आहोत. आणि बाबू आणि दीदी बघा कसे माझ्याकडे बघतायत एकटेच. आणि अजून आमच्या बसीमध्ये जरा टचअप चालू आहे सर्वांचा. हे बघा काय माहित असं एवढं येते ना डोंगरात खूप एकदम केस. बाबूला माझ्या हातात दिले कारण की दीदीला होते. बाबू हाय कर. नाही करत. सर इथं सर्व फायनली उतरलेली आहेत आणि त्यांचे फोटो सेक्शन झाले. तिथून पटकन निघायला लागेल. तू फोटो काढायला लागतील. निघा आणि इथं उभी राहा. इथं यांचा ग्रुप फोटो चालले सर्वांचा. तर गाईज समोर बघू शकता तुम्ही इथं आम्ही. कमी करून देतो. कमी करून गाईज ही आहे आमची ओटी नऊवारी साडीची. तर गाईज मम्मीनी मॅचिंग घेतले. हा नेहमी हिरव्या असतात, पिवळ्या असतात, मग आता नेली पाहिजे ना. देवी पण कंटाळेल का तुम्हाला नेहमी त्याच साड्या. जरा वेगळं काहीतरी. आंटी आमचं काढ ना जरा. तर गाईज बघा जे रीलमध्ये बघितलेला नुसता रील यायच्या तिथं आज फायनली पोचलेलो आहोत. अँड वी आर व्हेरी एक्सायटेड. यस गाईज. आणि इकडच्या 100 सीड्या आहेत बोलतात त्या आता आपल्याला चढायच्या. आणि इथं पण माली आहेत खूप साऱ्या. मग गाईज काय सांगू यांना. खाली उतरताना वरती उतरताना काहीतरी करताना पण वरती नाही चढत. इथंच बसलो आता. बाबू आमचा प्रत्येक पायरीला पाया पडून जाते. मस्त काम आहे. ने आत्याला सांभाळायचं काम आहे याला. पडा बाया ये चढता लागला. मम्मीला सांगायचं काम माझं असतं दरवेळेस. पण मम्मी यावेळेस आणि वाटी पकडते ही. चलो लाइनी में लगो. ये हम बीच में घुसे हैं. यस
आता रानू साईडला 2 मिनटं पुढे जायचं परत. मम्मी जरा साईडला पुढे जायचं परत. समजला सर. अच्छा हा आहे मंदिर. ही आमची ओटी आणि हा आहे मांढरा देवीचा मंदिर. मांढरा देवी म्हणजेच काळूबाई. हां अशाच प्रकारे खूप चांगल्या प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे आणि मला तर सिंदूरसारखं लागले लिटरली. मम्मीचं बघा अरे हाय काय आहे हे? तेल टाकायचं. अच्छा हा सर्वांनी पाया पड. ते राहू दे इथनं करत. इथून आरती भेटली. जाते का? अशा छान प्रकारे आम्हाला आरतीसुद्धा भेटली आणि दर्शन पण खूप छान झाले. ते इथं ओटीच्या ज्या प्लेटी होत्या त्या मी पकडल्या आणि तिथं त्यांचे फोटो चालू. आमचा पण फोटो काढा होता आयफोन वाली. ए काय पण गाईज आय एम ब्लेसेड. गाईज त्या बघ तिच्या हातात तर बघा किती प्लेट आहे. गाईज आय एम द शाय पर्सन आणि मी इथं गाणी बोलले रीलसाठी. मला त्याने कधी बोलत काय माहित. का बोलते तुला बघितलं मी कधी तर तुझं नेहमी येणं असतं इथं. हो बाबा सर्वांना आम्ही नेहमी दिसतो. नेहमी दिसतं. सर्वांना 2-2 रुपये देत चाललंय. आमची मनू खूप दयालू आहे. दयालू नाही मी बोलले ते परडीमधून मम्मी बोलले का तिथे दे सर्वांना तर आपण काम करायचं. तू तिच्यावर आहात ते माझे बाळ म्हणून दे ना. मधुकल्पना जीवन कर. जीवन पासून गेलं तर कधी येणार नाही. जांभळे हळद आहे बेटा. जांभळे हे पिवळे हे नारंगी हे ढवळी काळी हे काय साईड इफेक्ट काय होणार काय. अरे माझी दुश्मन नाही बेटा. हे बघ माझी काही वैरी नाही. माझे बाळ म्हणून देणार. खाऊबाई जवळ बसले लबाड बोलू नाही. सुनबेरी हाताला फुटणार. पर पुढची वेळ आली तिला ओळखत साडी घेऊन यायची आणि माझं बाळ म्हणून देऊ राहिले. खूप छान प्रकारे दर्शन झालंय गाईज आणि इथं बघू शकता देवीची मुकुट पण भेटत आहेत. आता काय माहित पुढच्या टाइम देवी कधी बोलवते कधी नाही. पण यावेळेचं दर्शन खूप सुंदर झाले. बट देवीचा आतमध्ये व्हिडिओ शूट करायला नाही मिळाला कारण की परमिशन नव्हती आणि देवीची साडी घालायचा टाईम होता त्याच्यामुळे नाहीच घेऊ शकत. तिथून प्रसाद घेतोय. आम्ही कवड्यांची माल नाही ना दादा. तर अर्ध्यांची मिसल आहे. माझा तर डोसा आहे. ही मिसल वाली. हा सकाळी 4ला निघलोय. डोसावाले होते. तर अशाच प्रकारे सर्व शॉपिंग करून चाललेलो आहोत. एका ठिकाणी कवड्यांची मालेची किंमत 750 होती आणि एकीकडं 250ला भेटले. बघा विचार करा तुम्ही किती कमी कळते. अशाच प्रकारे आम्ही निघालो नेक्स्ट ठिकाणी. आय नो दॅट इथून महाबळेश्वर खूप जवळ आहे पण अफसोस आम्ही नाही जाऊ शकलो. तर आता आपण जाणार आहोत एका प्रसिद्ध असा गणपतीच्या मंदिरात. तर आता आम्ही सेकंड ठिकाणी उतरलो आणि इथं फेमस असं गणपतीचं मंदिर आहे. तर तिकडचे दर्शन करूया आता. आणि या देवळात व्हिडिओ शूटिंग अजिबात अलाउड नाही पण प्रो इज अ प्रो. तर त्याच्यानंतर शंकराचं एक प्रसिद्ध मंदिर आहे तिथंच समोर. तर तुम्ही बघू शकता नंदी बैल किती मोठा आहे इथं. तिकडचे दर्शन घेतले. इथं पण व्हिडिओ अलाउड नव्हते.
चला आपल्या 2 ठिकाणी दर्शन झालेलं आहे. इथं गणपतीचं, इथं शंकराची पिंड होती. तर अशाच प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि इथून आम्ही निघतोय आणि याच्यानंतर आम्हाला पुण्यामध्ये बालाजी मंदिर आहे, तिथं पाय पडायचं आणि मग तिथून घरी. या बायकांसोबत येऊन पागल झालं. इथं फोटो काढ, तिथं फोटो काढ, इथं फोटो काढ. आम्ही तर एक पण फोटो नाही काढत. तेच नुसतं फोटो डोका चार्जिंग त्याच्यामुळे संपतो. हा आणि फोटो टाकायचं बस. नशीब बसमध्ये चार्जिंगचा एक चार्जिंग पॉइंटर आहे, त्याच्यावर आम्ही टिकलोय सर. बाबू तर बसच्या वरतीच बसले. अरे बस खुललेली आहे रे, तुम्ही लॉक बोलतायत. चला बसा. नाही त्याला आता बाहेरच आवडायला लागला. गाईज टुक्कर बघा, घाण खतेची. अशाच प्रकारे आम्ही निघालो आमच्या नेक्स्ट ठिकाणी. तो होता तिरुपती बालाजीचं मंदिर पुण्यामधला. तर चला बाबा दूर आहे. आता इथून जेवण केला तर लास्टच्या ठिकाणी दर्शन घेतोय. पुण्यामध्ये तिरुपती बालाजीचा मंदिर आहे, खूप सुंदर असा. सो तो एक्सप्लोअर करणार आहोत आणि त्याच्यानंतर अरे जा ना आणि मग भोंगा. सो तो झाल्याच्या नंतर आम्ही निघणार. आताच तिरुपती बालाजीचं मंदिर हे केलं आहे आणि ही बघा त्यांचा फोटो, नुसते फोटो. मी एकटीच वेगळी फिरता इथं. चलो तर गाईज इथं आतमध्ये फोन अलाउड नव्हते, त्याच्यामुळे आतलं शूट नाही झालं. पण आतलं मंदिर एवढा भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. सो आता निघतोय आपल्या घरी जायला. ब्राईटनेसची तर मम्मी. सो अब हम रवाना हो रहे पनवेल के लिए गाइस. यस, इट वॉज ग्रेट पिकनिक, 1 डे पिकनिक. व्हाट यू थिंक अबाउट दैट? फर्स्ट बहुत एंजॉय किया हमने. तर कितने दिनों बाद आहे. हाँ हिंदी बोल, हिंदी बॅन. किती दिवसानंतर आम्ही आलो. असं काहीतरी फिरायला फॅमिली ट्रिप आलो. शुद्ध कोण बोलेल? आम्ही आले. आता एंड करते तर आता आम्ही जातो थोडीशी मजा करू. का सजा होते काय माहिती. झोपतो आम्ही, मरणाची झोपली अजून थोडीशी पण मजा नाही गेली. लिटरली येतच झोपतात बस. बघू बाबू तू नाही अंघोळ करू शकत. मग यो इथून खाली. अशाच प्रकारे आम्ही घरी यायला निघालो. इट वॉज व्हेरी अमेझिंग डे. मस्त गेला दिवस. दर्शन पण खूप चांगल्या प्रकारे झालं आहे. तर जाता जाता आम्ही थोडाफार एन्जॉय केला आणि गेलो घरी. गाईज अशाच प्रकारे आमची पिकनिक झालेली आहे. इसकी ब्लॉग बनवायचं काम करत असते म्हणून आम्ही रागवतो. बाबा माझा पडदा फाड. सॉरी. ए बाबू हात नको काढू रे.
आणि यो बाबू इथून बाबू व्यू इव इव अरे हात नको करू रे बाबा. हे बघा कचरा मारायचं काम या दोघांना सोपलं जातोय. खालची घाण दाखव. खालची घाण कॅन्सरच केलं आपल्याला घेऊन. शाबाश. इकडं तर कायच नाही तिकडचं बघ. अरे चाललंय रानू आणि सानू त्या खातात आणि कचरा करतात दोघी. तर गाईज फायनली पनवेलला पोहोचलोय आणि कोणच्या इकडचे बार आहे बघू शकता तुम्ही. डेंजर डेंजर. हा 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 बसीची हे बघा इथं पण एक बार आहे. कोण असाच प्रकारे आम्ही सर्व आलेलो आहोत. यो गाईज एकदम अवतारा तर एकदम घाण. येस इथं सदमामध्येच आहे कुठल्या काय. आणि चला घरी चला आता गप शिस्ती. सर्व आलेली आहेत. फायनली बसच बघायला पाहिजे तुला घाण करायला. त्या काकांना बस धुवून धुवून साफ करायला लागेल. थोडी घाण झाली. ही आमची सीट इकडची. बाय बाय. बाबू तर नंगू पंगूच. हे नंगू पंगू सरपंटी चालले. अशाच प्रकारे आम्ही विचार रिटर्न आलेलो. येस आम्ही झोपायला घातली. हा आम्ही गाडी बोलत होतो. आता उद्या सकाळी आवाज जाणार आहे. यांचंच आहे माझं नाही. आता घरी जाऊन मस्त 9:30ला कितीला पोहोचलोय आपण. आणि काही 9:30 पर्यंत पोहोचलोय. मस्त गेली सकाळी 2ला उठून.